माझे नाव मनीष आहे. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आहे. माझे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी शिकवायला सुरुवात केली. मी कॉलेजमध्ये शिकवायचो आणि सोबतच मुलांना घरीही शिकवायचो. त्यामुळे माझी महिन्याची कमाई बरीच चांगली व्हायची. आम्ही दोघं भाऊ होतो. माझा लहान भाऊ अजून शिक्षण घेत होता आणि माझ्या दोन्ही बहिणीही शिकत होत्या. माझा लहान भाऊ खूपच सरळ स्वभावाचा होता, तर मी मात्र फारसा फ्लर्टी होतो. मला मुलींशी मैत्री करणे खूप आवडायचे. रिअल लाईफपासून सोशल साईट्सपर्यंत मी खूप मुलींशी मैत्री केली होती. मी दिसायला खूप स्मार्ट होतो, त्यामुळे मुली माझ्याशी सहज मैत्री करायच्या. माझ्या वडिलांची सरकारी नोकरी होती आणि त्यांचीही चांगली कमाई होती. त्यामुळे आमच्या घरचे सगळे व्यवस्थित चालत होते. आयुष्यही खूप छान चालले होते, कारण आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती. आमच्यासोबत माझी आजीही राहत होती. माझे काका काकू वेगळ्या घरात राहत होते, त्यामुळे आजीची सगळी जबाबदारी आमच्यावर होती. आम्ही आमच्या आजीवर खूप प्रेम करायचो आणि आजीही मला खूप लाड करायची, कारण मी आमच्या कुटुंबातील पहिला मुलगा होतो आणि सगळ्या कझन्समध्ये मोठा होतो. माझे आईवडील माझे लग्न लावून द्यायची तयारी करत होते, पण मला अजून लग्न करायचे नव्हते. माझा विश्वास होता की लग्नानंतर आपण आपले आयुष्य तसंच एन्जॉय करू शकत नाही जसं लग्नाआधी करतो. आमच्या घरात कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती आणि मला वाटत होतं की आपले आयुष्य असंच पुढे जावे. त्यामुळे मी लग्नानंतर आयुष्यात कोणत्याही त्रासाला जागा देऊ इच्छित नव्हतो. पैसा असण्यासोबतच आयुष्यात समाधान असणंही खूप महत्त्वाचे आहे. मला ते समाधान मुलींबरोबर बोलून मिळायचे, ज्या मी मैत्रिणी बनवल्या होत्या. लग्नानंतर फक्त एका मुलीबरोबर आयुष्य घालवणं मला थोडं कंटाळवाणे वाटत होते. शिक्षकी व्यवसाय मी माझ्या आनंदासाठी निवडला होता. माझ्या पालकांनी मला प्रत्येक निर्णय घेण्यासाठी मोकळीक दिली होती. त्यांनी माझ्या आयुष्यात कधीही हस्तक्षेप केला नव्हता, कारण सुरुवातीपासूनच मी सगळं माझ्या मर्जीने करत होतो. माझ्या आयुष्यातील सगळे निर्णय मी स्वतःच घेतले होते. त्यामुळे माझ्या कमाईवर फक्त माझाच अधिकार होता. मी माझा पगार माझ्या मित्रासोबत मनसोक्त खर्च करायचो, कारण घराच्या गरजा वडिलांच्या पगाराने भागायच्या. माझा लहान भाऊ अजून शिक्षणात व्यस्त होता आणि आईवडिलांनी त्याच्यावर बरीच बंधने घातली होती. माझे सगळे मित्र श्रीमंत घरांमधले होते आणि तेही माझ्यासारखेच बिघडलेले होते. पण घरी मात्र मी स्वतःला चांगले असण्यासारखे दाखवत असे. मी स्वतःला खूप सभ्य असल्यासारखे दाखवायचो, कारण माझ्या वडिलांचा आमच्या मोहल्ल्यात खूप मानसन्मान होता. सगळेच लोक त्यांच्याशी आदराने वागत, पण मी तसा अजिबात नव्हतो. माझ्याबद्दल माझ्या जवळच्या नातेवाईकांनाही किंवा कुटुंबियांनाही काहीच माहीत नव्हते, कारण मी सगळ्यांपासून लपून माझी मौजमस्ती करत होतो. मला असं वाटायचे की जर माझ्या पालकांना माझ्या वागण्याबद्दल समजले तर त्यांना खूप वाईट वाटेल, पण मी माझ्या सवयींना कंट्रोल करू शकत नव्हतो. मी दिसायला सुंदर आणि स्मार्ट होतो, त्यामुळे माझ्या स्वभावात खूप गर्व होता. मी सुंदर मुलींचा खूप चाहता होतो. सुंदर मुली मला फार इम्प्रेस करायच्या आणि त्यांच्या स्तुती करण्यात मी कधीच मागेपुढे पाहिले नाही. जवळपास प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी एखाद्या नवीन मुलीला भेटायचो आणि तिच्याशी मैत्री करत असे. माझ्या गोड बोलण्याने मी सहज मुलींना आकर्षित करायचो. तसं पाहायला गेले तर मुलींना कौतुक आवडते. त्यांचे 2 शब्दांनी कौतुक केले की त्या लगेच आपल्याकडे वळतात. मुलींशी मैत्री करण्यामध्ये मला काहीच संकोच वाटायचा नाही. जर मी 2 तरुण बहिणींचा भाऊ होतो, पण मला त्याची अजिबात काळजी नव्हती. माझा लहान भाऊ मात्र अगदी माझ्या वडिलांसारखा गंभीर आणि साधा होता. तो फक्त स्वतःच्या कामाशी काम ठेवायचा आणि मी मात्र जिथे जायचो तिथे फक्त मुलींवर लक्ष द्यायचो. जरी मी मुलींवर वाईट नजर ठेवत असलो, तरी माझ्या बहिणी घराच्या 4 भिंतींच्या आत पूर्णपणे सुरक्षित होत्या, असं मला वाटायचे. माझ्या बहिणी खूपच साध्या होत्या, कारण माझ्या आईने त्यांना खूप चांगल्या पद्धतीने वाढवले होते. मी स्वतःही माझ्या बहिणींवर खूप बंधने घालायचो आणि त्यांना बाहेरच्या वाईट नजरेपासून दूर ठेवायचो. माझ्या एका बहिणीचे लग्न ठरले होते, तर सगळ्यात छोटी आणि लाडकी बहीण अजून शिक्षण घेत होती आणि तिचे वयही कमी होते. माझ्या बहिणी अशा होत्या की त्या कोणालाही पसंत करत नसत. त्या घरातील निर्णयांनाच आपले मानत. त्या कोणत्याही परवानगीशिवाय घराबाहेर जात नसत आणि त्यांच्याकडे फोनही नव्हता. माझे आईवडील मात्र माझ्या लग्नासाठी खूप आग्रह धरत होते, कारण त्यांचे म्हणणे होते की माझ्या लग्नानंतर त्यांना माझ्या भावंडांच्या भवितव्याचा विचार करायचा आहे. माझ्या आईचे स्वप्न होते की मी माझ्या बहिणीच्या मैत्रिणीशी लग्न करावे, कारण ती एका चांगल्या कुटुंबातून होती. मी मात्र तिला कधी पाहिले नव्हते, पण तिच्याबद्दल मी फक्त चांगले ऐकले होते. माझ्या आईला ती एका फंक्शनमध्ये पाहायला मिळाली होती आणि तेव्हापासूनच आईला वाटायचे की तिचे लग्न माझ्याशी व्हावे. पण मला अजून लग्नाची कोणतीच इच्छा नव्हती, त्यामुळे मी नेहमी तिच्या बोलण्याला टाळायचो. आईने नेहमीच मला हेच विचारले की तुझे लग्नासाठी विरोध करण्याचे नेमके कारण काय आहे? जर तुला एखादी मुलगी आवडत असेल तर आम्हाला सांग, जेणेकरून आम्ही तिच्या घरी तुझ्या लग्नासाठी प्रस्ताव घेऊन जाऊ शकू. पण मी नेहमी सांगायचो की मला अजून लग्न करायचे नाही. माझे लग्न न करण्याचे कारण असे होते की मी अजून माझे आयुष्य एन्जॉय करू इच्छित होतो. मला इतक्या लवकर लग्नाच्या बंधनात अडकायचं नव्हतं.
शिवाय माझी एक अपेक्षा होती की माझी होणारी पत्नी अत्यंत साधी, सज्जन आणि सुशील असावी. तिच्या आयुष्यात कधी कोणताही मुलगा आलेला नसावा किंवा तिने कधी कोणत्याही मुलासोबत मैत्री केलेली नसावी. असं नाही की मला मुली आवडत नव्हत्या, पण मला मुली फक्त टाईमपाससाठी आवडायच्या. म्हणूनच मला प्रत्येक दुसऱ्या दिवशी नवीन मुलगी आवडायची. पण त्या सगळ्या मुली मला लग्नासाठी योग्य वाटायच्या नाहीत. मी अशा मुलांपैकी एक होतो ज्यांना प्रत्येक ठिकाणी नवीन मुलींशी गोड बोलण्याची सवय असते. अशा मुलांना नेहमी स्वतःसाठी साधी, संस्कारी आणि चांगल्या कुटुंबातील मुलगी हवी असते, जिचा कधी कोणत्याही मुलासोबत संबंध आलेला नसतो. म्हणून मी अशा मुलींशी लग्न करायचे टाळायचो. कारण मला वाटायचे की जर त्या माझ्यासोबत सहजपणे सेट होऊ शकतात, तर त्या इतर कोणासोबतही होऊ शकतात. अशा मुली मला संस्कारी आणि चांगल्या घरातील वाटत नव्हत्या. माझ्या मते जर त्या माझ्या जाळ्यात अडकल्या तर ती माझी चूक नव्हती, तर त्यांची होती. माझ्या मते त्यांचे इतके हलके स्वभावाचे असणे योग्य नव्हते की त्या सहजपणे माझ्या बोलण्यात अडकून जातील. आम्ही मुलींचे कौतुक करून त्यांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा त्या मान्य करतात तेव्हा मला वाटते की त्या प्रत्येक मुलासोबत असंच वागत असतील. याच दरम्यान आमच्या कॉलेजमध्ये स्नेहा नावाच्या एका मुलीने प्रवेश घेतला. ती खूप सुंदर आणि निरागस दिसत होती. मी तिला पहिल्यांदाच पाहिले आणि तिच्यावर मनापासून भाळलो. तिचे वयही खूप कमी होते, पण तिच्या डोळ्यांमध्ये काहीतरी जादू होती. त्या डोळ्यांकडे पाहिल्यावर त्यात हरवून जाण्याची इच्छा होत होती. तिच्यासारखी सुंदर मुलगी मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिली नव्हती. प्रवेशाची शेवटची तारीख संपली होती, पण ती प्राचार्यांकडे उशिरा प्रवेशासाठी विनंती करत होती. ती खूप निराश दिसत होती, कारण प्राचार्यांनी तिला प्रवेश नाकारला होता. वेळ निघून गेल्यामुळे तिला प्रवेश मिळणं कठीण झाले होते. त्यामुळे ती खूप उदास झाली होती. तिचा अभ्यासाचा रेकॉर्ड खूप चांगला असल्याने मला तिच्या बाजूने बोलण्यासाठी निमित्त मिळाले. खरं तर मला तिच्याशी कोणत्याही प्रकारे संवाद साधायचाच होता आणि मग मी प्रिन्सिपलशी या विषयावर बोललो. मी प्रिन्सिपलना सांगितले की एका हुशार मुलीचे शिक्षण वाया जाईल. तुम्हाला तिची मदत करायला हवी. थोड्या प्रयत्नांनी आणि लेट फी भरून मी तिचे प्रवेश घेण्याचे काम केले. अर्ज भरायची जबाबदारी ही मी स्वतः घेतली. त्यानंतर ती माझी खूप आभारी झाली आणि वारंवार मला धन्यवाद देऊ लागली. तिच्या मते मी एक जबाबदार शिक्षक होतो, जो आपल्या विद्यार्थ्यांची खूप काळजी घेतो. पण वास्तविकता अशी नव्हती, कारण मला तिच्या सौंदर्याने भुरळ घातली होती. माझ्या मनात तिच्याबद्दल विशेष भावना निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे मी तिच्या शिक्षणात खूप मदत करू लागलो. माझ्या मोकळ्या तासांमध्ये मी तिला बोलवून अभ्यासात झालेली तिची नुकसान भरून काढायचा प्रयत्न करत होतो. यामुळे ती माझ्या उपकाराखाली दबली जात होती. तिचा संपूर्ण अभ्यासक्रम व्यवस्थित पूर्ण केल्यानंतर ती शांतपणे नियमित अभ्यासाकडे वळाली. त्यानंतर एक दिवस मी तिला सांगितलं की मला तू खूप आवडतेस. मी तिच्यापेक्षा 7 वर्षांनी मोठा होतो, तर तिचे वय फक्त 22 वर्षांचे होते. माझे बोलणे ऐकून ती घाबरली. तिच्या चेहऱ्यावरची भीतीचा भाव स्पष्ट दिसत होता. त्यामुळे त्या दिवशी मी तिला काहीही न बोलता परत पाठवले. पण त्यानंतर ती माझ्यापासून लपण्याचा प्रयत्न करू लागली. जेव्हा मी वर्गात शिकवत होतो तेव्हा ती माझ्याकडे बघायचीही नाही. तिच्या नजरा सतत खाली असायच्या. ती खरोखरच मासूम आणि सज्जन होती. मी काही विचारले तरी ती शांत राहायची आणि हे सगळं मला सहन होईना. कारण असं पहिल्यांदा झाले होते की ज्या मुलीकडे मी आकर्षित झालो होतो ती माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होती. नाहीतर बाकीच्या मुली माझ्या स्मार्टनेसवर पटकन फिदा व्हायच्या. माझ्या अहंकाराला यामुळे धक्का बसला होता. म्हणून तिच्या मागे लागणे माझ्यासाठी खूप गरजेचे वाटत होते. ही मुलगी स्वतःला काय समजते, असा विचार माझ्या मनात सुरू झाला. ती माझी विद्यार्थिनी होती. वयानेही खूप लहान होती. कदाचित शिक्षक विद्यार्थी नात्यामुळे ती लाजत असावी, म्हणून पुढे येण्याचा प्रयत्न करत नव्हती. हेच विचार करत मी तिच्याशी पुन्हा बोलायचं ठरवलं. तिच्या वागण्यामुळे मला खूप दुःख होत होते आणि त्यामुळे माझी अस्वस्थता वाढत होती. एक दिवस मी तिला बोलावले आणि तिच्या अशा वागण्यामागचे कारण विचारले. तेव्हा ती घाबरत म्हणाली, सर, मी अशी मुलगी नाही आणि तुम्ही माझे शिक्षक आहात. हे आपल्यासाठी योग्य नाही. हे सगळं चुकीचे आहे आणि असं होणे शक्यच नाही. मी अशी मुलगी नाही. तिचे बोलणे ऐकून मला खूप राग आला. तिला उत्तर देण्यासाठी मी तिला लाजवण्याचा प्रयत्न केला. तिथेच मी तिला आठवण करून दिले की मी तुझ्यासाठी किती काही केले आणि तू मला याचे असे उत्तर देत आहेस. मी तिला प्रत्येक परिस्थितीत मिळवायचे ठरवले होते. म्हणूनच मी माझ्या प्रयत्नांमध्ये कधीच कसर सोडली नाही. प्रत्येक शक्य ती गोष्ट करून मी तिला मनवण्याचा प्रयत्न करत होतो आणि शेवटी हळूहळू माझ्या प्रयत्नांना यश मिळायला लागले. मला समजले होते की ती एक न समजणारी आणि मूर्ख मुलगी आहे, कारण आता माझ्या बोलण्याने ती मऊ पडायला लागली होती. मी तिच्यासोबत असे काही केले होते की तिच्या मनात माझ्याबद्दल प्रेम निर्माण झाले. मी तिच्याशी असा वागत होतो जणू मी तिला खूप प्रेम करतो आणि तिच्याशिवाय राहू शकत नाही. जर ती मला मिळाली नाही तर माझी अवस्था मरायची होईल, असे दाखवले होते. त्यामुळे तिला माझ्यावर दया आली. ती माझ्या बोलण्याला बळी पडली होती आणि विजय माझा झाला होता. मी तिला एक मोबाईल घेतला होता, ज्यावर ती चोरून माझ्याशी बोलायला लागली
आणि मग तिला पण माझ्यावर प्रेम होऊ लागले. दिवसेंदिवस तिच्या मनात माझ्या प्रेमाचा भाव वाढत गेला. आमच्या प्रेमाचा प्रवास खूप पुढे गेला होता. आम्ही दिवस रात्र बोलण्यात व्यस्त राहत होतो आणि चोरून भेटायला लागलो होतो. ती खरोखर खूप निरागस होती. या दुनियेच्या चतुराईपासून ती खूपच दूर होती. तिने मला सांगितले होते की कॉलेज संपल्यानंतर तिच्या घरचे तिला पुढे शिकायला देणार नाहीत आणि लवकरच तिचे लग्न लावून टाकतील. तिने सांगितले की तू माझ्याबद्दल तुझ्या घरी सांग. मी तुझ्याशिवाय दूर राहू शकत नाही. तू माझ्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन ये. मला खात्री आहे की माझ्या घरचे तुला लगेच पसंत करतील. मी तिला सांगितले होते की तिचा अभ्यास संपेपर्यंत वाट पाहू आणि नंतर निर्णय घेऊ. कधी ना कधी काहीतरी कारण काढून मी तिला शांत करायचो. मी तिला लग्नाचे स्वप्न दाखवले होते, पण मला माहीत नव्हते की ती माझ्याबद्दल इतकी गंभीर होईल. एका दिवशी आम्ही दोघे इतक्या जवळ आलो होतो की आमच्यातील नाते तोडणे योग्य नव्हते. पण मी तिच्यासोबत फक्त रिलेशनशिपमध्ये राहत होतो. मला तिच्याशी लग्न करायचेच नव्हते. मी फक्त तिच्याशी फ्लर्ट करत होतो आणि माझी कहाणी तिथेच संपत होती. माझा उत्साह फक्त तिला मिळवण्यासाठी होता. जोपर्यंत मी तिचा उपयोग करत नाही तोपर्यंत. आता मी तिचा उपयोग करून घेतला होता आणि मी तिला सोडून देऊ इच्छित होतो. पण ती तर माझ्यावर मनापासून प्रेम करून बसली होती. पण मी इतका मूर्ख नव्हतो की इतक्या लहान मुलीशी लग्न करेन. हे माहीत असून की तिला या मार्गावर आणणारा मीच होतो. मी जिच्याशी लग्न करायचा विचार करत होतो ती मुलगी या मुलींप्रमाणे पूर्णतः वेगळी असायला हवी होती. माझ्या मते ती मुलगी अशी असायला हवी होती जिला कोणी कधी पाहिलेही नसेल, ना ती कधी कोणत्या मुलाशी बोलण्यात रस घेत असेल. मी स्वतः कसा आहे हे महत्त्वाचे नव्हते, पण आयुष्य घालवण्यासाठी मला एका सुसंस्कारित मुलीची गरज होती. आणि जोपर्यंत अशी मुलगी सापडत नाही तोपर्यंत माझे लग्न करण्याचा काहीही विचार नव्हता. माझ्या बहिणीच्या सासरच्याने देखील तिच्या लग्नाचा विषय काढला होता. आम्ही तर आधीपासूनच मुलाकडच्यांच्या होकाराची वाट पाहत होतो की कधी ते लग्नासाठी होकार देतील आणि आम्ही आमच्या बहिणीला त्यांच्या घरी पाठवू. आमच्याकडे लग्नाची पूर्ण तयारी होती. म्हणूनच माझ्या बहिणीच्या लग्नाची तारीख ठरली आणि आम्ही लग्नाच्या तयारीत व्यस्त होऊन गेलो. माझ्या छोट्या भावाचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी फक्त 1च वर्ष बाकी होते. माझा लहान भाऊ मोहित असा होता की त्याने कधी कोणत्याही मुलीकडे नजर वर करून पाहिले सुद्धा नव्हते. जरी तो खूप स्मार्ट होता, पण त्याचे म्हणणे होते की तो स्त्रियांचा खूप आदर करतो. मला त्याच्या या गोष्टी मूर्खपणाच्या वाटत होत्या. माझ्या मते आयुष्य नेहमी मजेत घालवायला पाहिजे, पण माझ्या भावाने आपले आयुष्य नेहमी अभ्यासातच झोकून दिले होते. मी मात्र खूप बिघडलेला होतो आणि कितीतरी मुलींना मी त्यांच्या इज्जतीला डाग लागेल असे वागवले होते. त्यांचा उपयोग केल्यावर मी त्यांना सोडून द्यायचो. स्नेहासोबतही मी असेच केले होते आणि आता मी तिला सोडणार होतो. आमच्या घरात खूप गडबड गोंधळ चालला होता, कारण हे आमच्या घरातील पहिलेच लग्न होते. मी देखील घरातील लग्नाच्या तयारीत खूप व्यस्त होऊन गेलो होतो. या दिवसात माझे स्नेहाशी बोलणे खूपच कमी झाले होते. ती जेव्हा मला फोन करायची तेव्हा मी तिला सांगायचो की माझ्या बहिणीचे लग्न आहे आणि मी तयारीत व्यस्त आहे. खरं तर मी तिला टाळण्यासाठीच स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. ती पुन्हा पुन्हा मला फोन करायची, रडायची आणि सांगायची की तिला माझ्याशी बोलायची सवय झाली आहे. प्लीज एकदा तरी माझ्याशी बोल. मला वाटायचे की ती फक्त माझ्यासोबत टाईमपास करत आहे आणि वेळ जाऊ दे, ती आपोआपच ठीक होईल. म्हणूनच मी तिच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. आम्ही माझ्या बहिणीचे लग्न खूप धूमधडाक्यात केले. माझ्या बहिणीच्या लग्नात तिच्या मैत्रिणीही आल्या होत्या. त्यात ती मुलगीही होती जिच्याबद्दल माझ्या आईने सुरुवातीपासूनच मला पसंती दिली होती. तिचे नाव प्राची होते. प्राचीला मी पहिल्यांदा बघत होतो, कारण आत्तापर्यंत मी बहिणीच्या मैत्रिणीला कधी बघितले नव्हते. फक्त तिचे नाव ऐकले होते, कारण घरात तिचा सतत उल्लेख होत होता. ती खूप सुंदर होती आणि तिच्या याच सुंदरतेमुळे माझ्या आई आणि बहिणी तिच्यावर इम्प्रेस झाल्या होत्या आणि मी तर आधीपासूनच मुलींच्या मागे दिवाना होतो. इथेही मी प्राचीवर माझे मन हरवून बसलो होतो. संपूर्ण लग्नाच्या कार्यक्रमात माझी नजर प्राचीवरच होती. ती कुठे जाते, काय करते आणि कुणाशी बोलते हे सगळं मी बारकाईने पाहत होतो. माझे पूर्ण लक्ष तिच्यावरच होते. मी तिच्याबद्दल नीट जाणून घ्यायचे ठरवले होते. मला वाटत होते की मला आईचे ऐकायला हवे होते, पण त्याआधी मी स्वतःच्या समाधानासाठी पूर्ण खात्री करायची होती की ती माझ्यासाठी योग्य आहे का नाही. प्राची अगदी तशीच होती जशी मुलगी मी स्वतःसाठी शोधत होतो. ती इतर लोकांशी तर सोडा, माझ्याशीही बोलायला तयार नव्हती. जरी मी अनेक प्रकारे तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो, ती जिथे एखादा मुलगा दिसायचा तिथून निघून जायची. तिने माझ्या कोणत्याही गोष्टींना उत्तर दिले नव्हते आणि हाच गुण मला तिच्यात हवा होता. म्हणूनच माझ्या बहिणीचे लग्न झाल्यानंतर लगेचच मी आईला प्राचीबद्दल सांगितले आणि स्पष्टपणे सांगितले की मी प्राचीशी लग्न करू इच्छितो. माझे बोलणे ऐकून माझी आई आणि बहिणी खूप आनंदी झाल्या होत्या. त्यांना तर लवकरात लवकर माझे लग्न करून टाकायचे होते, पण मी त्यांना सांगितले की घाई करण्याची काही गरज नाही. माझे लग्न आरामात करा, मला कुठलीही घाई नाही. अशा वेळी मी स्नेहाला पूर्णपणे विसरलो होतो आणि तिचे कोणतेही कॉल रिसीव्ह केले नव्हते, जरी तिचे खूप कॉल्स आणि मेसेजेस आले होते.
त्यात मी शाळेत शिकवण्याची नोकरी सोडून दुसऱ्या ठिकाणी नोकरी शोधली होती. त्यामुळे तिच्यापासून दूर होणे माझ्यासाठी खूप सोपे झाले होते. कारण तिला माझ्याबद्दल फक्त मोबाईल आणि कॉलेजपुरतेच माहिती होते. मी तिला माझ्याबद्दल कोणतीही वैयक्तिक माहिती दिली नव्हती, जी नंतर माझ्यासाठी समस्या ठरू शकली असती. असे तर मी प्रत्येक मुलीबरोबर करत होतो. ज्या मुलींशी मी फोनवर बोलायचो, त्यांना मी माझा वैयक्तिक नंबर कधी देत नसे. त्यांच्यासाठी मी वेगळा सिम घेतला होता. त्यामुळे नेहमीप्रमाणे यावेळीही मी निर्धास्त होतो. तसेही एकदा वापरल्यावर कोणतीही मुलगी माझ्यासाठी बेकार ठरायची. स्नेहा तर माझ्यासोबत लग्नासाठी मागे लागली होती. कारण तिच्या सगळ्या मेसेजमध्ये तेच लिहिलेले होते की मी तुझ्यावर खूप प्रेम करते. कृपया मला सोडू नकोस आणि माझ्याशी लग्न कर. तिच्या या गोष्टींमुळे मला चिडचिड होऊ लागली होती. एकदा तिने खूप वेळा फोन केला आणि मला खूपच मजबूर केले. तेव्हा शेवटी मी तिला सांगितले की मी तुझ्याशी लग्न करणार नाही आणि माझे कुटुंब देखील कधी तुझ्याशी लग्न मान्य करणार नाही. तू खूप लहान आहेस. आपले काहीही जुळत नाही. त्यामुळे तुझे माझ्याबद्दलचे विचार सोडून देणेच योग्य होईल. माझ्या या गोष्टींवर ती पूर्णपणे शांत झाली होती. मी तिला सांगितले की आजपासून मी तुझ्याशी बोलणार नाही. हे सांगून मी माझे ते सिम कार्ड तोडून टाकले. स्नेहा फोनवर खूप रडत होती आणि मग मी तिचे काहीही ऐकले नाही आणि तिच्यासोबत सगळे काही संपवले. तसेही मला अशा मुली अजिबात आवडत नाहीत, ज्या चिपकून राहणाऱ्या प्रकारच्या असतात. माझ्या मते मुलींनी सुद्धा फक्त आपले जीवन एन्जॉय करावे. लग्न म्हणजे काय मोठे काम आहे आणि लग्नासाठी एका चांगल्या जीवनसाथीची गरज असते, कारण तो आयुष्यभराचा प्रश्न असतो. जसं की मी लग्नासाठी एका संस्कारी मुलीचा शोध घेत होतो, जी मला इतक्या दिवसानंतर मिळाली होती. त्याचप्रमाणे मुलींनीही विचार करायला हवा की त्यांना अशा मुलाशी लग्न करावं, जो कधीच कोणत्याही मुलीकडे वाईट नजरेने पाहत नाही. पण मुली मुलांच्या गोड बोलण्याला बळी पडतात आणि असे काहीतरी करतात जे त्यांना करू नये. मी स्नेहाशी पूर्णपणे बोलणे बंद केले होते. तिने खूप विनवण्या केल्या की मी तिला सोडू नये, पण मी तिचे एकही ऐकले नाही आणि तिला सांगितले की माझे लग्न ठरले आहे. स्नेहा ही पहिली मुलगी होती जिच्यापासून मी फार मोठ्या प्रयत्नांनी सुटका करून घेतली. खरं तर मुलं मुलींना आपल्या अडचणींचे कारणे सांगून त्यांच्यापासून दूर होतात. पण एक पुरुष जर खरोखर एखाद्या स्त्रीवर प्रेम करत असेल, तर तो कधीच तिला दुसऱ्याच्या हवाली करू शकत नाही. मीही स्नेहाबरोबर असंच केले, पण ती माझ्या पसंतीची नव्हती. मी तिच्याबरोबर कधीच गंभीर नव्हतो. मी फक्त तिच्याशी वेळ घालवत होतो. मी तिला अर्ध्या वाटेवर सोडून दिले आणि पुढे माझ्या आयुष्यात व्यस्त झालो. प्राचीच्या आधी माझ्या जितक्या मुलींबरोबर ओळखी होत्या, त्या फक्त माझ्यासाठी टाइमपास आणि मैत्रीच होत्या किंवा थोडं फ्लर्ट करणे होते. प्रेमाचे खोटे दावे सोडले तर दुसरं काहीही नव्हते. पण प्राचीसाठी मी जेव्हापासून गंभीर झालो, तेव्हापासून मी मागे वळून कधीही पाहिले नाही. कोणतीच गोष्ट लक्षात घेतली नाही आणि कोणीही माझ्या मार्गात येण्याचा प्रयत्न केला नाही. माझे प्राचीसोबत लग्न ठरले होते आणि लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली होती. मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी होतो आणि सर्वात जास्त आनंदी मी प्राचीचे माझ्या आयुष्यात येण्यावर होतो. माझ्या लग्नाला फक्त 3च दिवस शिल्लक असताना अचानक माझी बहीण रडत रडत घरी आली. तिचे लग्न फक्त 2 महिने आधी झाले होते. माझ्या बहिणीला अशा प्रकारे रडताना पाहून आम्ही सगळे खूप चिंतेत पडलो. माझ्या बहिणीने सांगितले की तिच्या पतीचे कोणाशी तरी अफेअर आहे आणि त्याने तिची फसवणूक केली आहे. ती सांगत होती की तो लपून-छपून कोणाशी तरी बोलतो आणि जेव्हा तिने त्याला विरोध केला, तेव्हा त्याने तिच्यावर हात उचलला आणि दुसरे लग्न केले. त्यानंतर त्याने दुसऱ्या बायकोला घरात आणले आणि माझ्या बहिणीला घराबाहेर काढून टाकले आणि तिला घटस्फोट दिला. या परिस्थितीमुळे मी खूप चिंतेत पडलो होतो आणि आमच्या घरात सगळ्यांचे मूड खराब झाले होते. काहीच सुचत नव्हते की आता आम्ही आमच्या बहिणीसाठी काय करावे. पण आता काहीही उपयोग नव्हता, कारण तिच्या पतीने घटस्फोट देऊन दुसरे लग्न केले होते. माझ्या बहिणीचे रडून रडून वाईट हाल झाले होते. माझ्या मनात आले की मी तिच्या नवऱ्याला ठार मारून टाकावं, पण माझ्या वडिलांनी मला थांबवले होते. ज्या घरात माझ्या लग्नाचा आनंद साजरा केला जात होता, त्याहून अधिक माझ्या बहिणीच्या लग्नाच्या तुटलेल्या नात्याचे दुःख सर्वांना होते. तिचे वसलेले घर उद्ध्वस्त झाले होते. मला माझ्या बहिणीबद्दल खूप वाईट वाटत होते की माझ्या साध्या भोळ्या बहिणीच्या आयुष्यात असं काय घडून गेले. आज माझ्या हातला स्वाभिमानी भाऊ जागा झाला होता. मी तिच्या पतीला फोन करून खूप शिव्या दिल्या आणि माझा सारा राग त्याच्यावर काढला. माझे स्वतःच्या लग्नासाठी खूप आनंदी असणं स्वाभाविक होते, पण घरातील वातावरण यामुळे बिघडले होते. सगळेच लोक दुःखात होते. माझ्या आईवडिलांना आपल्या मुलीबद्दलची काळजी वाटत होती की आता तिचे काय होणार. माझी आई या काळजीत आजारी पडली होती. माझ्या बहिणीच्या दुःखामुळे माझ्या पालकांनी माझ्या लग्नाची तारीख पुढे ढकलण्याचा विचार केला होता. पण माझ्या बहिणीनेच सांगितले होते की तिच्या दुःखामुळे ती माझ्या आनंदात अडथळा आणू इच्छित नाही, म्हणून माझे लग्न ठरलेल्या तारखेलाच झाले. आईची प्रकृती खराब असल्यामुळे मी माझे लग्न नीट एन्जॉय करू शकलो नाही. बेजान मनाने मी सर्व विधी पार पाडले. माझ्या बहिणीच्या काळजीमुळे माझ्या आईवडिलांची प्रकृती आणखी खालावत होती आणि त्यामुळे सर्वजण तिच्या काळजीत गुंतलेले होते. कसे तरी करून लग्न पार पडले. लग्नाच्या गडबडीत आणि थकव्यात माझ्या पत्नीशी नीट बोलणेही झाले नाही. प्राची शांत आणि निमूट राहायची.
मी तिला वेळ देऊ शकलो नाही. पण तिला याचा त्रास नव्हता. मला खूप आनंद होता की मला इतकी सहनशील आणि समजूतदार पत्नी मिळाली आहे. माझ्या लहान भावाला नोकरी लागली होती, कारण वडिलांनी ठरवले होते की आता ते माझ्या बहिणीचे आणि भावाचे लग्न लवकरच करतील. आई-वडील आजारी असल्यामुळे त्यांना त्यांच्या सर्व मुलांचे लग्न त्यांच्या डोळ्यांसमोर पार पाडायचे होते. ऑफिसमधून परत आल्यावर आईची काळजी घेणे, औषधे, हॉस्पिटलच्या चक्रा ही सगळी जबाबदारी माझ्यावर होती. अशा परिस्थितीत प्राचीसोबत माझे नाते आणि संवाद खूप कमी झाला होता. काही दिवसांनी माझ्या आईची तब्येत सुधारली. तेव्हा आई-वडिलांनी सांगितले की आम्ही लग्नानंतर बाहेर फिरायला जावे. मला जायचे नव्हते, पण त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी शिमल्याचे तिकीट काढले आणि मी पत्नीसोबत तिथे गेलो. पण तिथे गेल्यावर मी प्राचीत एक विचित्र गोष्ट पाहिली. प्राची माझ्याशी काहीच बोलत नसे. ती नेहमी मोबाईलवर व्यस्त असायची आणि न जाणे कुणाला सतत मेसेज करत बसायची. जेव्हा मी मोबाईल पाहण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा ती लगेचच मोबाईल बंद करायची. असं वाटत होते की ती समजत होती की मी तिच्या मोबाईलवर नजर ठेवली आहे. ती माझ्यापासून खूप जवळ येत नव्हती. शिमला गेल्यानंतर आम्ही एक हॉटेल घेतले होते. मी प्राचीला तिच्या खोलीत पाठवले आणि मी तिच्यासाठी काही चांगले खायला ऑर्डर करण्यासाठी बाहेर गेलो. पण जेव्हा मी परत आलो तेव्हा अचानक मला प्राचीच्या बोलण्याचा आवाज ऐकू आला. मी दरवाजाजवळ थांबलो. प्राची कुणाशी कॉलवर बोलत होती आणि ती म्हणत होती, "हा मूर्ख मला शिमला घेऊन आला आहे. मी याच्यासोबत राहू इच्छित नाही. कृपया मला तुझ्याकडे बोलाव." जेव्हा मी दरवाजा उघडला तेव्हा प्राची मला पाहून घाबरली. मी तिला रंगेहात पकडले. ती एका मुलाशी बोलत होती. मी तिला प्रश्न विचारला. तेव्हा ती मला तिच्या बोलण्यात घालण्याचा प्रयत्न करत होती. पण मी तिच्या बोलण्यामध्ये आधीच लक्ष दिले होते. मला समजले की ती माझ्यापासून दूर कशासाठी राहते आहे. कारण ती मला थोडे तरी चिडलेली आणि दूर राहणारी वाटत होती. ती माझ्याशी फार बोलत नव्हती. घरातही ती खोलीतच राहायची आणि शिमला येताना देखील ती माझ्याशी काही बोलली नव्हती. शिमला येण्याची बातमी ऐकून ती खूप खुश झाली नाही. जरी सामान्यतः लग्नानंतर हनीमूनला जाणाऱ्या मुलींना आनंद होतो. त्यानंतर मी खोलीत जाऊन तिला विचारलं, "कोणत्या व्यक्तीसोबत बोलत होतीस?" ती घाबरून म्हणाली, "मी माझ्या एका मैत्रिणीशी बोलत होते." मी तिच्या हातून मोबाईल काढला आणि त्या नंबरवर कॉल केला. तर त्या नंबरवर एक मुलगा बोलत होता. तो मुलगा माझा आवाज ऐकून घाबरला. मी त्याच्यासोबत कॉलवर जोरदार भांडण केले. प्राची नेहमीच मला म्हणत होती, "यात त्याची काहीच चूक नाही. खरं तर मी त्याच्यावर प्रेम करते आणि माझ्या घरच्यांनी माझे लग्न तुमच्याशी लादले." प्राचीचे बोलणं ऐकून माझ्या डोक्यावर एकदम आभाळ कोसळल्यासारखे वाटले. कारण मी प्राचीला एक चांगली मुलगी समजत होतो आणि ती माझ्यासोबत इतका धोका करत होती. माझ्या आईची तब्येत आधीच खराब होती आणि मी घरी या गोष्टींवर कोणताही नवा गोंधळ करू इच्छित नव्हतो. म्हणून आम्ही शांतपणे आपला 1 आठवड्याचा वेळ पूर्ण केला. पण प्राचीने मला तिच्या आणि त्या मुलाच्या बाबतीत सगळं सांगितलं होतं. मला प्राचीवर खूप राग येत होता, पण मी तिच्यावर जोर करू शकत नव्हतो. तिने मला आधीच सावध केले होते की जर तुम्ही आमच्या दोघांच्या मध्ये आल्यास तर मी माझा जीव देईन. कारण मी त्याच्याशिवाय कोणाशी प्रेम करू शकत नाही. तुमच्याशी मी फक्त औपचारिकतेसाठी लग्न केले आहे. मी तुम्हाला कधीही प्रेम करू शकत नाही, कारण मी माझे हृदय त्याला आधीच दिले आहे. प्राचीचे बोलणं ऐकून माझे रक्त उकळायला लागले. कारण प्राची ती पहिली मुलगी होती जिने माझे मन दुखावले आणि तिने मला नापसंत केले. मी फक्त तिच्यासोबत इथे वेळ घालवायला आलो होतो. आम्ही 1 आठवडा शिमल्याला घालवून घरी परत येत होतो. तेव्हा अचानक माझ्या आईचा कॉल आला आणि तिने मला एक अशी गोष्ट सांगितली की जी ऐकून माझे होश उडाले. आई कॉलवर खूप रडत होती आणि तिने सांगितले की "बेटा, तुझ्या भावाने लग्न केले आहे." आईचे बोलणं ऐकून मी आश्चर्यचकित झालो की माझा इतका साधा आणि शांत भाऊ अचानक असं काय केले आणि का केले. मी आईला प्रश्न विचारला, "हे कसं घडलं?" तर तिने सांगितलं की एक बेसहारा मुलगी होती. त्याने तिला मदत केली आणि तिला घरी आणून लग्न केले. मुलगी सुंदर आहे, साधी आहे, पण मला माझ्या मुलाकडून अशी अपेक्षा नव्हती की तो आपल्याला न सांगता लग्न करेल. जर त्याला ती मुलगी आवडत होती तर तो आम्हाला सांगू शकला असता. पण त्याने काहीच सांगितले नाही आणि आम्हाला आश्चर्यचकित करून घरात आणले. मी आईला सांगितलं, "तुम्ही काळजी करू नका, मी घरी येतो." माझे आयुष्य खूप कठीण टप्प्यातून जात होते. एक समस्या दुसऱ्यानंतर येत होती. पण मला एक गोष्ट आश्चर्यकारक वाटत होती की माझा भाऊ तर खूप साधा होता आणि त्याला जॉबला जाऊन फक्त 1 महिना झाला होता. त्याला काय झाले की त्याने मुलीशी लग्न केले आणि इतक्या जलदपणे ते घडून गेले? मला माझ्या भावाकडून अशी अपेक्षा नव्हती. त्याने कधीही कोणत्याही मुलीला तसा पाहून विचार देखील केला नव्हता. पण आता त्याला काय झाले? मला काहीही समजत नव्हते. एकीकडे प्राचीचा तणाव होता आणि दुसरीकडे घरातील तणाव अधिकच वाढत चालला होता. कारण माझी बहीणही आता घटस्फोट घेत घरातच बसली होती. इथे प्राची मला धोका देत होती आणि मला खूप दुःख होत होते की काहीतरी माझ्या कर्माचे फळ मला मिळत आहे. मी खूप मुलींच्या मनाला दुखावलं होतं. कदाचित याच कारणामुळे प्राचीही माझ्यासोबत असे वागते आहे. ती मला धोका देत आहे आणि माझ्या पाठी कुणा मुलासोबत अफेअर चालवते आहे. मी ज्या संस्कारी मुलीला शोधत होतो ती त्याच्यापेक्षा खूपच वाईट वागणारी होती. जर तिला त्या मुलाशी लग्न करायचे होते तर तिने मला लग्नाआधी हे का सांगितले नाही?
मी कधीच तिच्यासोबत लग्न केले नसते. मला तिच्याकडून अशी काहीच अपेक्षा नव्हती. जसंच मी घरी पोहोचलो तसंच मला त्या मुलीला पाहायचे होते, जी माझ्या भावाशी लग्न करून आमच्या घरात आली होती. मी माझ्या भावाशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याने सांगितलं, "भैया, मी माझ्या पत्नीबद्दल एक शब्दही ऐकणार नाही आणि मला लग्न करण्याचा पूर्ण हक्क आहे. मला ती मुलगी खूप आवडली म्हणूनच मी लग्न केले." माझा भाऊ त्या मुलीच्या प्रेमात इतका का पडला होता हे मला अजून समजत नव्हते. मी त्याला सांगितलं की आम्हाला तुझ्या लग्नाचा काही प्रॉब्लेम नाहीये, पण एकदा लग्न करण्याआधी तू सांगायला हवे होते. मोहित म्हणाला, "भैया, मला असं लग्न करायला आवडत होते म्हणूनच केले. तुम्हीही तुमच्या आयुष्यात खूप काही केले आहे. भैया, तुम्हीही खूप मुलींबरोबर फ्लर्ट केलेत, तर मग मला लव्ह मॅरेज करण्याचा हक्क नाही का?" आज तो पहिल्यांदा अशा गोष्टी बोलत होता. त्याच्या या शब्दांवरून माझ्या डोळ्यात राग येऊन गेला, कारण आजपर्यंत त्याने कधीही असं काही माझ्याशी बोलले नव्हते. पण त्याच्या बोलण्याने माझ्या मनात राग आला. पण जेव्हा ती मुलगी माझ्यासमोर आली जिने माझ्या भावाशी लग्न केले होते, तेव्हा मला विश्वासच बसला नाही. कारण त्याने कोणाशी नाही तर स्नेहाशी लग्न केले होते. स्नेहाला माझ्या भावाची पत्नी म्हणून पाहून मला खूपच ईर्ष्या होत होती. पण ते दोघे कसे भेटले आणि त्यांनी कसे लग्न केले हे मला समजत नव्हते. घरातील सर्व लोक एकत्र बसले होते, म्हणून मी त्यांच्यापैकी कोणालाही काही विचारले नाही. पण स्नेहा आणि मोहित एकमेकांसोबत खूप खुश दिसत होते. सर्व झाल्यानंतर रात्री आम्ही सर्वजण एकत्र बसलो. तेव्हा मम्मी पप्पा म्हणाले की मोहितने ज्या मुलीशी लग्न केले आहे ती खूप सुंदर आहे. आम्हाला तिच्याबरोबर काहीच प्रॉब्लेम नाही, पण त्याचे लग्न करण्याचे तंत्र खूप चुकले आहे. या गोष्टीवर मला खूप राग आला. त्यांना एकत्र पाहून मला खूपच कष्ट होत होते. एकावर एक समस्या माझ्यावर पडत होत्या आणि कदाचित त्याच वेळी अजून एक समस्या आली होती. मोहितने सांगितले की सर्वांना बोलावून सांगतो की मी माझ्या पत्नीबरोबर या घराला सोडून जातोय. मम्मी पप्पा हे ऐकून आश्चर्यचकित झाले होते आणि मीही कमी आश्चर्यचकित नव्हतो. मम्मी पप्पा त्याच्याकडून विचारत होते की शेवटी असं काय झालं की तू घर सोडून जात आहेस. त्याने उत्तर दिले, "जर भैया इथे असतील तर मी इथे राहणार नाही." तो काय बोलत होता मीच समजत नव्हतो. तर याआधी कधी त्याने कोणासोबत उच्च आवाजात बोललाही नव्हता. पण आता तो आम्हाला अनोळखी समजून वागत होता आणि मला तरी त्याने इतका तिरस्कार कसा केला हे मला समजत नव्हतं. माझ्या मनात विचार आला की स्नेहाने माझ्याबद्दल सगळं काही भावाला सांगितले असेल आणि म्हणूनच तो असा वागत आहे. पण त्याने जे सांगितले की मी भैयाच्या असताना इथे राहणार नाही, त्याचा काही अर्थ होत नव्हता. मम्मी पप्पाने त्याच्याकडून याचे कारण विचारले. तेव्हा त्याने एक अशी गोष्ट सांगितली की ती ऐकून मी खूप लाजलो होतो. आज मला माझ्या चुकांचा खूप जास्त जाणीव होत होती. कारण माझ्या घरच्यांना असं वाटत होते की त्याची पत्नी आपल्यावरच्या सर्वांना त्याच्यावर भडकवते आहे आणि म्हणूनच त्याचा मूड सर्वांच्याशी खराब होत आहे. मोहितने सांगितले की मी भैयासोबत या घरात राहू शकत नाही, कारण मला माझ्या पत्नीसोबत आयुष्यभर राहायचे आहे. खरं तर भैयाने मुलींसोबत खूप फ्लर्ट केले आहे. त्यांची इज्जत पण खेळात घेतली आहे आणि आता जेव्हा मला भैयाचे सत्य कळाले तेव्हा मी त्यांच्यासोबत या घरात काय कुठेही उभा राहण्यास पात्र नाही, कारण तो एक चांगला माणूस नाही. मम्मी मोहितच्या जवळ गेली आणि त्याच्या चेहऱ्यावर तात्पुरती ठोसा मारला. त्यांनी म्हटले, "मी तुझी अशी वाढवणूक केली आहे का की तू तुझ्या मोठ्या भावाशी असं बोलशील?" माझ्या भावाने काहीतरी असं सांगितलं ज्यामुळे आम्ही सर्व शॉक झालो. खरं तर स्नेहा गर्भवती होती आणि ती माझ्या बाळाची आई होणार होती. मी तिला रस्त्याच्या मध्यावर सोडून दिले होते, जरी तिला तेव्हा माझ्या साथीची गरज होती. मोहित बोलू लागला की भैयाने या पापाला केल्यानंतर स्नेहाला रस्त्यात सोडून दिले होते. स्नेहा भैयाला खूप प्रेम करत होती. मी आणि स्नेहा एक दिवस भेटलो, जेव्हा ती अचानक माझ्या गाडीच्या समोर आली होती. ती आत्महत्या करणार होती. मी तिला वाचवले. नंतर तिने सांगितले की एका मुलाने तिला मोठा धोका दिला आहे. तो तिला सोडून दुसऱ्या कोणाशी लग्न करणार आहे. ती हे सहन करू शकत होती, पण जेव्हा तिला कळाले की ती त्याच्याच मुलाची आई होणार आहे आणि ती तिच्या पोटात ते वाढवत आहे, तेव्हापासून तिला तिचे आयुष्य खराब वाटायला लागले. मला स्नेहावर खूप दया वाटली होती, म्हणूनच मी तिला खूप समजावले की तू तुझे आयुष्य असं खराब करू नकोस आणि तुझ्या पोटात एक लहान जीव आहे. आता तू स्वतःसोबत आणि या बाळाचाही जीव घेशील. मी तिच्या हृदयात पुन्हा जगण्याची इच्छा निर्माण करायला लागलो आणि याच दरम्यान माझी स्नेहाशी चांगली मैत्री झाली. पण एक दिवस जेव्हा मला कळाले की या बाळाचा बाप कोणी दुसरा नाही तर भैया आहे, तेव्हा स्नेहाला स्वीकारणं सोडून दुसरा कोणताही मार्ग माझ्यासमोर उरलेला नाही. भैयाने त्याचे लग्न केले होते. त्यावेळी मी स्नेहाशी लग्न केले आणि तिला माझ्या घरी आणले. पण आता जेव्हा हे बाळ भैयाचे आहे आणि त्याने स्नेहाशी खूप वाईट केले आहे, तेव्हा मी भैयाला कधीही माफ करणार नाही. कारण त्यांनी स्त्रीची इज्जत करणे शिकलेले नाही. त्यांनी स्त्रियांना फक्त खेळण्याप्रमाणे समजले आहे. मी माझ्या पत्नीला घेऊन या घरातून जात आहे. मोहित स्नेहाचा हात पकडून घराच्या दाराजवळ पोहोचला होता. त्यावेळी अचानक पप्पाने मोहितला आवाज दिला आणि म्हटलं, "थांब बेटा, तुला आणि स्नेहाला या घरातून जाण्याची गरज नाही. परंतु जर कोणीही या घरातून जाणार असेल तर तो तुझा भाऊ आहे." पप्पाची गोष्ट ऐकून माझे होश उडाले होते. पप्पांनी आधी माझ्या चेहऱ्यावर एक जोरदार ठोसा मारला.
नंतर ते म्हणाले, तुझ्याकडून अशी अपेक्षा मला अजिबात नव्हती की तू इतका बिघडलेला असशील. आम्ही कधी तुझ्या आयुष्यात हस्तक्षेप केला नाही. आम्ही फक्त असा विचार करत होतो की आता तुम्ही मोठे झाले आहात आणि तुमचे स्वतःचे वैयक्तिक आयुष्य असेल. पण आम्हाला माहीत नव्हते की तू तुझ्या वैयक्तिक आयुष्यात मुलींशी फ्लर्ट करतो. निघून जा माझ्या घरातून आणि कधीही मला तुझे तोंड दिसू नये. मला खूप लाज वाटली. माझ्याकडे माझ्या बाजूने बोलायसाठी काहीच शब्द नव्हते. मी स्नेहाला देखील माफी मागितली होती आणि घरच्या सर्व लोकांपासून माफी मागून मी घर सोडून बाहेर आलो होतो. प्राची देखील माझ्या घरातून निघून गेली होती आणि तिने माझ्याकडून घटस्फोट घेतला होता, कारण ती माझ्यासोबत आयुष्य घालवू शकत नव्हती. माझ्या सर्व वाईट कृत्यांचा फटका मला मिळालेला होता. मी स्नेहाचे खूप मन दुखावले होते आणि याचाच परिणाम माझ्या बहिणीसोबत झाला आणि नंतर माझी पत्नी देखील मला धोका देत होती. आता मी घरातून बाहेर आलो आहे, पण मला या गोष्टीचे समाधान आहे की माझ्या भावाने मानवतेचे उदाहरण ठेवून स्नेहा आणि माझ्या बाळाला स्वीकारले आहे. माझ्या कुटुंबाने माझ्याशी काहीही संपर्क ठेवलेला नाही. त्या लोकांनी माझ्याशी सर्व संबंध तोडून टाकले आहेत. मी नोकरी करत आहे, पण आता मी पूर्णपणे बदललेला आहे आणि एकटा आहे. मी माझ्या खर्चातील थोडे पैसे वाचवून बाकीचे पैसे अनाथ आश्रमात मुलांसाठी पाठवतो. त्या मुलांचे आशीर्वाद मिळत आहेत आणि त्याच्यामुळेच माझे जीवन जात आहे. पण मला असं वाटते की माझे कुटुंब मला माफ करेल, पण असं इच्छा असतानाही होणार नाही, कारण मी एक खूप वाईट माणूस आहे. मी प्रेमाला नेहमी टाइमपास आणि फ्लर्ट म्हणूनच समजले होते आणि मला त्याचीच शिक्षा मिळाली आहे. आशा करतो की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.